महाराष्ट्रात पुढील 72 तास हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या हवामान प्रणालींमुळे राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे सुमारे 20 जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक प्रशासन तसेच अधिकृत हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. काही भागात जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाले, धरण परिसर आणि पूरप्रवण भागात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अचूक आणि ताज्या माहितीसाठी केवळ अधिकृत हवामान विभाग व प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवा. जळगावसह राज्यातील काही भागात वीज पडण्याच्या घटना समोर आल्या असून काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांमध्ये हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. हवामान विभागानं पुढील 72 तास राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता व्यक्त केली आहे. आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी गारपीटही झाल्याची नोंद आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असले तरी त्यातील प्रत्येक दाव्याची अधिकृत पुष्टी झालेली असेलच असे नाही. पुढील 3 दिवस हवामान अधिक सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने नदी-नाले, पूरप्रवण भाग आणि उघड्या जागांपासून दूर राहा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका. अधिकृत हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, कारण योग्य खबरदारीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे. यासोबतच राज्यातील नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील 72 तास राज्यातील काही भागात हवामान अधिक सक्रिय राहण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. जर तुमचा जिल्हा हवामान विभागाने इशारा दिलेल्या भागांमध्ये असेल तर अनावश्यक बाहेर पडणे टाळा आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवा. आज संध्याकाळपासून काही भागांमध्ये हवामानात झपाट्याने बदल होऊ शकतो. काही वेळातच आकाश ढगाळ होणे, विजांचा कडकडाट सुरू होणे, जोरदार पाऊस, काही ठिकाणी गारपीट आणि सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळू शकतो. त्यामुळे कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित ठिकाणी राहणे महत्त्व आहे. गेल्या काही दिवसात अनेक भागात पाऊस आणि विजांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आजची रात्र आणि पुढील काही तास नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. हवामान विभागाने जारी केलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा हे 5 महत्त्वाचे नियम. वादळी पाऊस सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नका. पूर आलेले रस्ते किंवा नाले ओलांडू नका. विजांचा कडकडाट सुरू असताना विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो टाळा. मोबाईलमध्ये अधिकृत हवामान अपडेट्स तपासत रहा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. योग्य खबरदारी घेतल्यास संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतो. हवामानातील वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे राज्यातील अनेक भागांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते बंगालच्या उपसागरातील आणि अरबी समुद्रातील हवामान प्रणालींचा प्रभाव महाराष्ट्रावर पडू शकतो. त्यामुळे पुढील काही तासात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने इशारा दिला आहे त्या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते, त्यामुळे अधिकृत हवामान अपडेट्सवर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत हवामान अधिक सक्रिय होण्याची शक्यता असल्याने काही भागात पावसाचा जोर अचानक वाढू शकतो. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळा, सुरक्षित ठिकाणी राहा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. पुढील काही तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेला अधिकृत इशारा नक्की तपासा आणि कोणतीही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नका.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही तासात राज्यातील विविध भागांमध्ये हवामानाचा प्रभाव टप्प्याटप्प्याने वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काही जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू होऊ शकतो. त्यानंतर काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढून विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपासून पुढील काही तास हवामान अधिक सक्रिय राहू शकते. त्यामुळे ज्या जिल्ह्यांसाठी अधिकृत इशारा जारी करण्यात आला आहे, त्या भागातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते, म्हणून हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या ताज्या सूचनांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये पुढे आपण कोणत्या भागांसाठी कोणता इशारा आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामानाचा प्रभाव अधिक राहू शकतो आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण योग्य आणि अधिकृत माहिती तुमच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरू शकते. सध्या हवामान झपाट्याने बदलत आहे. काही ठिकाणी वातावरण शांत दिसत असले तरी अल्पावधीतच ढगांची गर्दी, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस सुरू होऊ शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा न करता सतर्क रहा. अधिकृत हवामान अपडेट्स तपासत रहा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. क्षणात वातावरण बदलतं. बघता बघता आभाळ काळवंटतं. सोसाट्याचा वारा सुटतो आणि काही भागात गारपीट व मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होते. निसर्गाचा हा बदल किती तीव्र ठरेल आणि पुढील 72 तास महाराष्ट्रातील कोणत्या भागांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो, हे आपण आता जाणून घेणार आहोत. स्क्रीनवरून नजर हटवू नका. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. विदर्भातील वर्धा, अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्येही हवामान वेगाने बदलू शकते. तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सोलापूर परिसरात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. संपूर्ण राज्यात हवामानाची परिस्थिती बदलत असल्याने प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. वेळोवेळी अधिकृत अपडेट्स तपासा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती उपलब्ध हवामान अंदाज आणि अधिकृत इशाऱ्यांवर आधारित आहे. हवामानाचा अंदाज म्हणजे शक्यता असते. प्रत्यक्ष परिस्थिती वेळेनुसार बदलू शकते. त्यामुळे अंतिम आणि अचूक माहितीसाठी नेहमी अधिकृत हवामान विभाग व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवा. आपण ही माहिती देण्यामागचा उद्देश तुम्हाला घाबरवणे किंवा भीती निर्माण करणे हा नसून तुम्ही फक्त सतर्क राहावे आणि वेळेची काळजी घ्यावी हा आहे. जर तुमच्या भागात पाऊस सुरू झाला असेल किंवा आकाश ढगाळ असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तिथलं वातावरण कसं आहे हे नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे इतर लोकांना तिथली थेट परिस्थिती समजेल. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. आता वेळ आपल्या 5 महत्त्वाच्या नियमांकडे, जे सरकारने आणि प्रशासनाने आपल्याला पाळायला सांगितले. जेव्हा असं अचानक वातावरण बदलत तेव्हा सगळ्यात पहिला धोका असतो तो विजांचा. जर तुम्ही चीत असाल किंवा घराबाहेर असाल आणि विजा पडकडायला सुरुवात झाली तर चुकू नये मोठ्या झाडाचा किंवा विजेचा खांबाचा आसरा घेऊ नका. अशावेळी मोबाईल जागेत असाल तर खाली बसा आणि स्वतःचा बचाव करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जसे की टीव्ही, फ्रिज यांचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवावीच. पडून होणार नुकसानीपासून वाचवण्यासाठी हा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. तुमच्या भागात सध्या पीच चमकत आहेत का? मला खाली कमेंट करून आत्ताच कळवा. तिसरा आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जनावरांची काळजी. आपले मुके प्राणी शेतात किंवा गोठ्यात उगल्यावर बांधलेले असत. वादळी वारा आणि गारांचा पाऊस सुरू, त्यामुळे सुरक्षित आणि पक्क छताखाली हलवा, कारण याच कार्पेटीत त्यांना मोठे दुखापत होऊ शकते. चौथी गोष्ट म्हणजे जर खूपच तातडीचे काम नसेल तर पुढचे काही तास प्रवास करणं पूर्णपणे अनेकदा रस्त्यावर झाड उन्न पडतात.
किंवा पाण्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे घरातच सुरक्षित राहा. मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा प्रामाणिक हेतू फक्त एवढा आहे की आपल्या महाराष्ट्रातील एकही भागाच किंवा शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये. तुम्हाला काय वाटतं? हवामानाचा हा अंदाज तुमच्या भागातच खरा ठरेल? तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. शेवटचा आणि 5वा नियम म्हणजे सोशल मीडियावर येणारे कोणत्याही अफवावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत बातम्या आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. आम्ही आधी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती संभाव्य धोक्याची शक्यता आहे. त्यामुळे मनात कोणती भीती न ठेवता फक्त सतर्क राहा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि बरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून तेही वेळेत सावली होती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाचं काय वातावरण आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा. सुरक्षित रहा, काळजी घ्या. धन्यवाद.